कुर्ला नेहरू नगरमध्ये वसलेली मदर डेअरी प्लॉट ही जागा 800 ते 900 विविध झाडांनी भरलेली आहे आणि याच निसर्गाला वाचवण्यासाठी कुर्ल्यात सुरू झालेलं आहे एक जन आंदोलन। या जन आंदोलनाची संपूर्ण बातमी प्राइम टाइम कुर्लाने कव्हर केली होती आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। थोडक्यात सांगायचे झाले तर मदर डेअरी प्लॉटवर पूर्वी सरकारची दूध डेअरी होती, पण आता ती गेल्या काही 10 ते 15 वर्षात बंद झालेली आहे। एका बाजूला SCLRचा हायवे, एका बाजूला कुर्ला रेल्वे स्थानकाच्या हार्बर व मध्य रेल्वेच्या लाईन्स आणि एका बाजूला चालू असलेले मुंबई मेट्रो येलो लाईन 2B काम, अशा कॉन्क्रिटीकरणाच्या मधोमध ही जागा वसलेली आहे। काही महिन्यांपूर्वी या जागेवर MMRDAचा मिनी BKCचा प्रकल्प समोर आला होता आणि या जागेला संरक्षित ठेवण्यासाठी नेहरू नगरच्या नागरिकांनी लोक चळवळ हे जन आंदोलन सुरू केलेलं आहे। 4 दिवसांपूर्वी लोक चळवळचे संपूर्ण प्रतिनिधी, त्यासोबतच कुर्ल्यातील नेहरू नगर, कामगार नगर, क्रांतीनगर आणि श्रीवसृष्टी येथील नागरिकांनी स्थानिक राजकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेट दिली आणि आपली मागणी समोर ठेवलेली आहे। मदर डेअरी प्लॉटवर उद्योग नको उद्यान हवंय अशा आशयाच्या अंतर्गत 10,000 स्वाक्षऱ्या प्रस्तुत केलेल्या आहेत। तसंच स्थानिक आमदारांना मदर डेअरी प्लॉटवर सेंट्रल पार्क उभारण्याची मागणी करणारे पत्र प्रस्तुत केले आहे। याबाबत स्थानिकांमध्ये एकता आणि जनजागृती निर्माण व्हावी म्हणून 30 मार्च रोजी शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्याचे आयोजन केले गेले होते। सद्यस्थितीत या चळवळीला कुर्ल्यातून बऱ्याच प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आणि हे आंदोलन स्थानिक नेत्यांपर्यंत पोहोचले आहे। यामुळे मदर डेअरी प्लॉटवरच्या मिनी BKCच्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध मिळत आहे।